नमस्कार, सरिताज किचनमध्ये स्वागत आहे. आज मी आलेले आहे आपल्या मसाला फॅक्टरीमध्ये. कारण आता बघा डिसेंबर संपत आला की जानेवारीपासून मसाल्याचा सीझन चालू होतो आणि मग खूप धावपळ होते. इकडं पण यायला लागतं आणि तुम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही मसाला कसा तयार करता याचं एकदा प्लीज सांगा. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. कारण खरं सांगू का, मसाला सरिताज किचनमध्ये तुम्ही 12ही महिने कधीही ऑर्डर करू शकता. पण आत्ता जो सीझन असतो ना, डिसेंबर संपल्यानंतर जानेवारी ते मे हे 5 ते 6 महिने जे असतात, यामध्ये मिळणारी मिरची असेल ती चांगल्या क्वालिटीची असते, तिची चव चांगली असते. त्याचबरोबर हवामानसुद्धा मसाला तयार करण्यासाठी तसं पूरक असतं. कारण ऊन व्यवस्थित असतं, फार दमट नसतं. त्यामुळं तयार होणारा मसाला हा रंगाने, चवीने, रूपाने सगळ्या दृष्टीने चांगलाच होतो. म्हणून म्हणलं की आता सीझन ही आहेच, तर आपण मसाला कसा करायचा हे तुमच्यासोबत शेअर करूया. तुम्ही सगळेजण रिक्वेस्ट करत होता. आणखी एक गोष्ट, आपल्याकडे जरी हा मसाला इथं फॅक्टरीमध्ये तयार होत असला तरीसुद्धा आपली आई आजी कसं पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित मिरच्या वाळवून देठं काढून मग त्या निवडून वगैरे करायच्या, अगदी त्याच पद्धतीने हा तयार होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसाले मिरच्या चांगल्या क्वालिटीच्या असतातच, निवडल्या जातात, पण त्याचबरोबर आपण हा गिरणीमध्ये दळून न काढता डंकावर कांडून करतो. त्या मसाल्याला एक वेगळी चव असते, वेगळंच टेक्स्चर असतं आणि त्याची मजाच काही निराळी असते. तर आज पण मी म्हटलं आज एक दिवस मोकळा मिळाला मला, म्हटलं एक छोटीशी बॅच तुमच्यासोबत मसाला काढून शेअर करूया की कशी करायची. हे फार छोटं आहे, आम्हाला फार मोठ्या प्रमाणात करायला लागतं कारण तुम्ही सगळेजण छान रिस्पॉन्स देताय. तुम्हाला जर हा मसाला बघितल्यावर वाटलं की छान आहे, ऑर्डर करायचा आहे, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून ऑर्डर करू शकता किंवा दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. आता इथे आम्ही मिरच्या उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. मिरची मस्त वाळली आहे, देठं पण काढून घेतली. हे बघा छान मिरची वाळलेली आहे. बाकीची पण तयारी करून घेतली आहे. आता मसाला कसा होतो ना, हे फटाफट तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मिरच्या भाजून घेऊया. थोडंसं तेल घालून आम्ही मिरच्या या चांगल्या भाजून घेतो, जेणेकरून त्या चांगल्या डंकावर काढल्या जातील. आता ही मोठी कढई आहे, यामध्येच आम्ही धनेही भाजायला घालतोय. धने चांगले स्वच्छ निवडून चाळून घेतलेले आहेत. आणि हां, हे सगळे मसाले तयार करत असताना आपण सरिताज किचनची लाकडी घाण्याची तेलं वापरूनच करतो बरं का. धने भाजून झाले. आता सुकं खोबरं तेलावर चांगलं तांबूस रंग होईपर्यंत तळून घेणार आहे. खोबरं झालं. आता त्याच कढईमध्ये कांदा घालायचा, तेल घालायचं, मीठ घालायचं आणि याला चांगलं शिजवून घ्यायचं जोवर हा चांगला तांबूस होणार नाही. एकीकडे कांदा त्याचा तो भाजला जातोय, तोपर्यंत आपण दुसऱ्या छोट्या कढईमध्ये सगळे खडे मसाले एक एक करून भाजून घेतोय. तर सगळे मसाले, मिरच्या, कांदा सगळं भाजून घेतलंय. आता आपल्याला कांडायला घ्यायचंय. तर सगळं गार झाल्यानंतर आपल्याला डंकात घालायच्यात भाजलेल्या मिरच्या आणि सगळे कोरडे खडे मसाले. आता हे दोन्ही आपण छान असं कांडून घेऊया. जेव्हा असं कांडलं जातं ना, तेव्हा त्याच्यामधनं त्याचे फ्लेवर्स, त्याचं तेल रिलीज होतं आणि मग मसाल्याला चांगली चव येते, जी तुम्हाला दळून घेतलेल्या मसाल्यामध्ये जाणवणार नाही. हे दोन्हीही आपण छान कांडून घेऊया. हे सगळं चांगलं कांडून घेतलेलं आहे. तोपर्यंत दुसरीकडे आपण भाजून घेतलेला कांदा, भाजलेलं खोबरं आणि लसूण याची आपण एकत्रित पेस्ट करून घेतोय. तर दुसरीकडे आपले मसाले चांगले कांडून झालेत. यांना आधी आपल्याला चाळून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काही असे जाडसर मसाले असतील तर ते आपल्याला वेगळे काढता येतात आणि पुन्हा कुटता येतात. तर सगळा मसाला आपण चाळून घेतलाय. आता याला परत डंकामध्ये घालायचं आणि त्यानंतर आपण तयार करून घेतलेली कांदा, खोबरं आणि लसणाची जी पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आणि मग या दोन्हीलाही एकत्र कांडून घ्यायचं. म्हणजे बघा मसाल्याला चव, रंग आणि टेक्स्चर ही अगदी परफेक्ट येतं. आणि आपला हा मसाला तयार झाला आहे. रंग, टेक्स्चर तुम्ही बघू शकता, अगदी व्यवस्थित आलं आहे. सुरुवातीला आपल्याला थोडा लालसर दिसतो, पण कांदा, खोबरं, तेल याच्यामध्ये मिसळलं की मग सगळं टेक्स्चरही छान येतं. आता हा मसाला आपण चांगला डंकावर कुटून घेतला आहे, अजून गरम आहे. याला थोडा वेळ पसरून ठेवायचं. पूर्ण गार झालं की मग याची पॅकिंग होणार. आणि हा मसाला पॅक होऊन आलेला आहे. तुम्ही बघू शकता याचं पॅकेजिंग असं आहे. तर काही दिवसांपूर्वी आपण कांदा लसूण मसाल्याचं पॅकेजिंग बदललेलं आहे. तर बऱ्याच जणांना नवीन पॅकेजिंग सहित हा मसाला मिळालाही असेल आणि हे मी आवर्जून का सांगतेय, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे मागच्या वेळी तर वेगळं होतं, मग आता हे नवीन दिसतंय, नक्की सरिताज किचनचंच आहे का?
तर हो, आपण पॅकेजिंग बदललेलं आहे, तुम्ही हे बघून घ्या, या पद्धतीचं पॅकेजिंग आहे. आता हा मसाला तयार होऊन आला की तो स्टोअर कसा करायचा हे मी पुढे सांगेनच, पण त्याआधी तुम्हा सगळ्यांच्या विनंतीनुसार आपण अजून 2 प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत. ही आहे लाल मिरची पावडर, जी तुमच्या भाजीला थोडा तिखटपणा पण देते आणि हलका रंगही देते. आणि दुसरा प्रोडक्ट आहे बेडगी मिरची पावडर, जी भाजीला रंग तर अगदी सुरेख देते, शिवाय थोडीशी चवसुद्धा याच्यामध्ये ॲड करते. तर अशा पद्धतीने हे 2 अजून प्रोडक्ट्स तुमच्या विनंतीनुसार लॉन्च केलेले आहेत. हे दोन्हीही अगदी कांदा लसूण मसाला असेल, बेडगी मिरची पावडर, लाल मिरची पावडर, हे सगळे प्रोडक्ट्स अगदी पारंपरिक पद्धतीने कसे मिरच्यांची देठं काढून वाळवून तयार केले जातात तसेच तयार झालेले आहेत. तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, तिथून ऑर्डर करू शकता. याबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर कस्टमर केअर नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करू शकता. तर मसाले ऑर्डर कसे करायचे हे तुम्हाला समजलंच. आता हे मसाले स्टोअर कसे करायचे म्हणजे ते जास्त दिवस टिकतील, खराब होत नाहीत, त्याचा वास, चव, रंग अगदी टिकून राहील. तर हे मसाले तुम्ही सरिताज किचनमधून ऑर्डर करत असाल किंवा घरी करत असाल, स्टोअर करताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागते. तर हे मसाले कधीही कोणत्याही मेटलमध्ये स्टोअर करायचे नाही, म्हणजे स्टील, ॲल्युमिनियम, पितळ अशामध्ये हे स्टोअर करायचे नाहीत. तर हे स्टोअर करण्यासाठी इथं तुम्ही बघाल मी मसाला काढलेला दिसतोय, काचेमध्ये स्टोअर करायचे किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये स्टोअर करायचे, म्हणजे मसाल्यांचा चव, रंग इंटॅक्ट राहतो, ते कमी होत नाहीत. आणि काय करायचं, जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये मसाला तुमच्याकडे आहे तर असा मोठ्या बरणीमध्ये भरून ठेवायचा, त्याला कॉटनचा सुती कपड्याने लावून त्याला बंद करून झाकून ठेवायचा, अशा ठिकाणी की जिथं पाण्याचा स्पर्श होणार नाही. आणि रोजच्या वापरासाठीचा मसाला असा छोट्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा, म्हणजे वापरायलाही सहज सोयीस्कर पडतो. दुसरं म्हणजे हा मसाला जो आहे जास्त प्रमाणातला, तो सारखा उघडझाप करून त्याला पाण्याचा हात वगैरे लागण्याची शक्यता राहत नाही. उघडझाप करून त्याचा फ्लेवर आणि रंग, चव कमी होत नाही. त्यामुळे रोजच्या वापराचा छोट्या बरणीत ठेवा आणि जास्तीचा मसाला मोठ्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवा. तर अशा प्रकारे मसाला कसा करायचा, तो कसा तयार होतो, इथंपासून संपूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवली. हे मसाले तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर सरिताज किचनच्या वेबसाईटमधून ऑर्डर करू शकता. तर आय होप संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. तरीही तुमच्या काही शंका असतील तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये किंवा आमच्या कस्टमर केअरवर कॉल करून किंवा मेसेज करून तुम्ही विचारू शकता. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.